नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभांगी राठी। आपण आजच्या या भागामध्ये राज्य पुनर्रचनेच्या संदर्भात जे आयोग स्थापन करण्यात आलेला आहे, ज्याला आपण फाजल अली कमिशन या नावाने ओळखतो, त्याचा विचार करणार आहोत। मित्रांनो, आपण बघितलं की महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मोठमोठ्या पद्धतीने ज्या चळवळी सुरू झालेल्या होत्या, या चळवळीचा परिणाम असा झाला की शासनाला त्या ठिकाणी निर्णय घेणं भाग पडलेलं आहे। म्हणून महाराष्ट्राच्या आंदोलनाचा जोम चढलेला होता। हा भाषिक राज्यांच्या मागणीचा जो असंतोष आहे, हा असंतोष सर्वत्र पसरत आहे, वाढत आहे, हे शासनाने बघितलं। आणि पाहिल्यावर भारत सरकारने या ठिकाणी एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्याची घोषणा लोकसभेत केली। मित्रांनो, लक्षात घ्या, सरकारने लोकसभेमध्ये घोषणा केली आहे, राज्य पुनर्रचनेच्या संदर्भात विचार करण्यासाठी एक आयोग स्थापन करायचा आहे। आणि हा आयोग स्थापन करत असताना या आयोगाच्या अध्यक्षपदी फाजल अली यांना नेमण्यात आलं। मग फाजल अली कमिशनची स्थापना करण्याचा मागचा उद्देश काय होता? स्थापना केव्हा केली? त्याचे अध्यक्ष आणि त्यामध्ये काही सदस्य होते का? मग त्यांनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे? त्यांनी कोणकोणत्या शिफारशी त्या ठिकाणी आपल्या अहवालामध्ये शासनाला सादर केलेल्या आहे, याचा विचार मित्रांनो आपण या भागात करणार। आता फाजल अली कमिशनचा उद्देश जर आपण लक्षात घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की भाषिक राज्यांच्या प्रश्नांचा फेरविचार करणं या मूळ हेतूने या ठिकाणी आपण पाहतो या कमिशनची स्थापना झालेली आहे। कारण लोकांची मागणी आहे की भाषिक राज्य पाहिजे, केंद्र सरकारची इच्छा नाही। मग लोकांची मागणी आणि शासनाचं धोरण याच्यामध्ये कुठेतरी फेरविचार करणं गरजेचं आहे। कारण शासनाला माहिती आहे आता जनता मात्र आंदोलनासाठी तीव्र झालेली आहे, याच्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे। आणि या दृष्टिकोनातून भाषिक राज्याच्या प्रश्नांचा फेरविचार करण्यासाठी फाजल अली कमिशन सरकारने स्थापन केलेलं आहे। मित्रांनो, या फाजल अली कमिशनची जी स्थापना आहे ती 28 डिसेंबर 1953 रोजी करण्यात आली। म्हणून 1953 मध्ये अगदी डिसेंबरचे शेवटचे काही दिवस राहिलेले, म्हणजे 28 तारखेला या ठिकाणी आयोग गठीत करण्यात आलेला आहे। साहजिकच फाजल अली हे त्याचे अध्यक्ष असल्यामुळे हे कमिशन फाजल अली कमिशन या नावाने ओळखलं जातं। मग फाजल अली हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते बरं। या समितीमध्ये त्यांच्यासोबत काम करण्यासाठी आणखी 2 सदस्यांची नेमणूक करण्यात आली। त्यामध्ये श्री हृदयनाथ कुंजरू हे एक होते आणि श्री एस के पन्नीकर, अशा 2 सदस्यांची या समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली। म्हणून अध्यक्ष फाजल अली, हृदयनाथ कुंजरू आणि एस के पन्नीकर यांनी मात्र या संदर्भात विचारविनिमय करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या बैठका घेतल्या। या आयोगाला राज्य पुनर्रचनेच्या प्रश्नास अनुसरून सर्व महत्वाच्या गोष्टींची चौकशी करण्याचे अधिकार या ठिकाणी शासनाने दिलेले होते। उच्च अधिकार या कमिशनला दिल्यामुळे मित्रांनो, फाजल अली कमिशन हे उच्च अधिकार आयोग म्हणूनही त्या काळात ओळखलं जात होतं, किंवा त्याला उच्च अधिकार आयोग असंही म्हटलं गेलं। मग राज्य पुनर्रचना आयोगाने कामाला सुरुवात केलेली आहे 29 जून 1954 पासून, म्हणजे अगदी 6 महिन्याच्या आत यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायला सुरुवात केलेली आहे। अनेकांच्या मुलाखतीचं काम सुरू केलं आणि सर्वत्र जेव्हा त्यांनी भेट दिली तर लक्षात काय आलं माहितीये, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी सर्वत्र त्यांना होताना दिसत होती। मग आता या सगळ्यांकडनं माहिती जमा केली आहे, दौरे काढले आहेत, मुलाखती घेतल्या आणि अशा पद्धतीने त्यांनी माहिती जी जमा झाली त्याच्या आधारावर आपला अहवाल प्रकाशित केला। मग हा अहवाल जो प्रकाशित केला त्याचा तो दिवस आहे 10 ऑक्टोबरचा, पण वर्ष आहे 1955। या समितीने 10 ऑक्टोबर 1955 रोजी अधिकृतपणे आपला अहवाल मात्र प्रकाशित केलेला होता। या अहवालातल्या जर आपण महत्वपूर्ण बाबींचा विचार केला तर इथे पहिली गोष्ट या अहवालातली लक्षात येते की मुंबई शहराला द्विभाषिक शहराचा दर्जा देण्याची शिफारस या फाजल अली कमिशनने केलेली आहे। कारण त्यांचं म्हणणं होतं की मुंबईमध्ये मराठी भाषिक पण आहे, गुजराती भाषिक आहे आणि म्हणून याला द्विभाषिक शहराचा दर्जा देण्यात यावा अशी शिफारस या ठिकाणी करण्यात आली। यानंतर जर आपण विचार केला तर मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कारभार, निपाणी, पश्चिम महाराष्ट्र असा मिळून संयुक्त महाराष्ट्र तयार व्हावा, याला त्यांनी विरोध केलेला होता। मित्रांनो, पूर्वीच्या मुंबई राज्यातील कानडी भाषिक जिल्हे सोडायचे, म्हणजे मैसूर आत्ताचा कर्नाटक, या कन्नड भाषिक राज्यांची निर्मिती आयोगाने सुचवलेली आहे। नव्या मुंबई राज्यामध्ये कच्छ आहे, सौराष्ट्र आहे, गुजरात आहे, यांच्यासह मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागाचा अंतर्भाव त्यामध्ये केला होता।
या अन्यायकारक निर्णयाविरोधात न्याय मागण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. कारण यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला यांची जी भूमिका होती त्या दृष्टिकोनातनं इथे चळवळ उभी राहिली आहे. यात विविध राजकीय पक्ष होते, संघटना आहेत, साहित्यिक आहे, मराठी भाषिक किंवा प्रेमी जे होते मराठी प्रेमी, अशा अनेक लोकांनी या चळवळीमध्ये भाग घेतलाय. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या पुरस्कर्त्यांनी आपले जे काही म्हणणे होते किंवा मागणे होते हे समितीपुढे सर्व पुराव्यानिशी मात्र त्या ठिकाणी सादर केलं. आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडलेलं आहे. मुंबई प्रांतातील मराठी भाषिक प्रदेश, नागपूर, वऱ्हाड आणि निजामी राज्यातील मराठवाडा हे सलग मराठी भाषिक राज्य निर्माण झाले पाहिजे असा संयुक्त महाराष्ट्र समितीचा आग्रह होता. आणि त्याला सर्व मराठी भाषिकांचा मात्र संपूर्ण पाठिंबा होता हे लक्षात घ्या. महागुजरात परिषदेने मुंबई प्रांतातील गुजराती भाषिक जो प्रदेश होता ना त्यामध्ये सौराष्ट्र आणि कच्छ यांची मागणी केली होती. राज्य पुनर्रचना समितीने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आणि महागुजरात या दोन्ही मागण्या मात्र इथे फेटाळल्या आणि विदर्भाचे स्वतंत्र राज्य करावे असे त्या ठिकाणी या फाजल अली कमिशनने सुचवले. उरलेल्या मराठी आणि गुजराती भाषिकांचे बॅलन्स म्हणजे संतुलित असं द्विभाषिक निर्माण करावं असं या ठिकाणी सुचवण्यात आलं. मुंबईचा अंतर्भाव जो आहे ना तो महाराष्ट्रात करू नये. मुंबईसह महाराष्ट्र या मागणीला मुख्यतः 2 गटात विरोध होता. एक म्हणजे पंडित नेहरू सहित काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांचा होता आणि दुसरं म्हणजे मुंबईतील जे धनिक शहा होते, श्रीमंत व्यक्ती होत्या, त्यांचाही या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात मुंबई नसावी असा त्यांचा आग्रह होता. म्हणजेच मुंबईचा महाराष्ट्रामध्ये अंतर्भाव करू नये अशा पद्धतीने काँग्रेसचा आणि मुंबईतल्या धनिक लोकांचा याला विरोध होता. महाराष्ट्रातली कारखानदारी आहे, व्यापार आहे, हा गुजराती, सिंधी, पंजाबी, दाक्षिणात्य अशा अमराठी भाषिक लोकांच्या हाती होता आणि आजही आहे असं आपल्याला दिसतंय. या सर्वांना मराठी भाषिक राज्यांची भीती वाटत होती. मग आपल्या हितसंबंधांना हे नवे राज्य पोषक ठरणार का? त्यांना भीती आहे आणि म्हणून मग त्या ठिकाणी त्यांनी त्याला विरोध केलेला आहे. मित्रांनो, पंडित नेहरूंनी मुंबई वेगळी ठेवण्यासाठी 5 निरनिराळ्या योजना त्या ठिकाणी मांडल्या होत्या. मुंबईचे नगर राज्य करावे या पर्यायापासून तो मुंबई हा केंद्रशासित प्रदेश करावा. म्हणजे लक्षात घ्या, मुंबईचे एक नगरराज्य करा किंवा त्याला केंद्रशासित प्रदेशामध्ये समाविष्ट करा किंवा केंद्रशासित प्रदेश म्हणून त्याला स्वतंत्र ठेवा, इथपर्यंतचे पर्याय या ठिकाणी आपण पाहतो की पंडित नेहरूंनी मांडले होते. मित्रांनो, मुंबई हे महाराष्ट्राचं हृदय आणि संयुक्त महाराष्ट्राच्या पुरस्कर्त्यांना मुंबईसह महाराष्ट्राची कल्पना शक्यच नव्हती. म्हणून या बाबतीत त्यांनी कोणतीही तडजोड स्वीकारण्यास ठाम नकार दिलेला होता. फाजल अली कमिशनचा अहवाल म्हणजे महाराष्ट्राचं मृत्यूपत्र होय असं वर्णन मित्रांनो कोणी केलं माहिती आहे? डॉक्टर आंबेडकरांनी. अशा पद्धतीने महाराष्ट्राचं मृत्यूपत्र म्हणून फाजल अली कमिशनच्या अहवालाचं वर्णन डॉक्टर आंबेडकरांनी केलं. यावरूनच महाराष्ट्रातल्या लोकांच्या संदर्भात फाजल अली कमिशनचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्या लक्षात येतोय. वर्तमानपत्रातून आलेल्या किंवा काही वेळेस आपण पाहतो वर्तमानपत्रात मुद्दाम दिलेल्या बातम्यांमुळे राज्य पुनर्रचना समितीच्या अहवालाचा पाहिजे तसा परिणाम झाला का? अजिबात नाही. आपल्यावर अन्याय होतोय याची जाणीव सर्वत्र महाराष्ट्रभर पसरलेली होती. राज्यभर विरोध सुरू झालेला आहे. प्रचंड निषेध सभा या मार्गाने संताप, चीड व्यक्त होत होती. वाटाघाटीचे सर्व मार्ग मात्र इथे खुंटलेले आहेत. 1955च्या नोव्हेंबरमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इथे हिंसाचार सुरू झाले, दंगे उसळलेले होते. 21 नोव्हेंबर 1955चा तो दिवस आहे. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या जनसमुदायावर या ठिकाणी गोळीबार झालाय आणि या गोळीबारामध्ये 15 जणांना आपले प्राण मुकवावे लागले. म्हणजे 15 जण ठार झाले. आता मला सांगा, परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, आक्रमक परिस्थिती आहे, इथे गोळीबार सुरू झालेला आहे, त्यामुळे परिस्थिती ही हाताबाहेर गेली, स्फोटक बनली. या कालावधीत संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीची जी चळवळ ती आक्रमक बनली आहे. आता प्रश्न होता की मुंबईशिवाय संयुक्त महाराष्ट्र की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र, हा मुख्य वादाचा विषय बनलेला होता. गुजरातला मुंबईपासून वेगळं शासन नको होतं. गुजरातचा मुंबई येथील व्यापारी व्यवहार जो होता ना तो एकमेकांमध्ये गुंतलेला होता. मात्र त्याच काळात गुजराती भाषिकांनी गुजरात एक स्वतंत्र राज्य स्थापन करण्यात यावं अशी मागणी केलेली आहे.
त्यामुळे इथे एकीकडे महाराष्ट्राची चळवळ, एकीकडे गुजरातची चळवळ. गुजरातची चळवळ सुद्धा उग्र बनलेली आहे. 16 जानेवारीचा दिवस आहे, वर्ष आहे 1956. म्हणून 16 जानेवारी 1956 रोजी मुंबई शहर केंद्रशासित करण्याचा निर्णय या ठिकाणी पंडित नेहरूंनी घोषित केलाय. मित्रांनो, त्यांच्या घोषणेमुळे वातावरण अतिशय संतप्त झालंय. 17 जानेवारी ते 22 जानेवारी 1956 या काळात मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दंगे झाले. मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री त्यावेळेस होते मोरारजीभाई देसाई. यांनी त्यावेळी आदेश दिले की दिसताक्षणी गोळ्या घाला. आता दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश मोरारजीभाईंनी दिलेले. शासनाने जनतेचं हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या. मित्रांनो, ही जी चळवळ झाली ना, यामध्ये अनेक लोकांना अटकेत टाकलेलं आहे. जवळपास 31,092 लोकांना अटक करण्यात आलेली आहे. 19,445 लोकांवर खटले भरले गेले. त्यातल्या 18,411 लोकांना कैदेची शिक्षा पण झाली आहे. मुंबई शहरात आणि महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण हे दोन्ही भागामध्ये या दंगली उसळलेल्या आहे. म्हणून ही दंगल केवळ मुंबई शहरापुरती सीमित न राहता महाराष्ट्रातल्या शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा पोहोचली आहे. यामध्ये 537 वेळा, लक्षात घ्या, 537 वेळा गोळीबार झालेला आहे. सुमारे 500 दुकानं लुटली गेली आहे. 80 ट्राम गाड्यांची, 200 बस गाड्यांची या ठिकाणी मोडतोड सुद्धा झालेली आहे. आणि हा जो झालेला गोळीबार आहे याच्यामध्ये 106 जण हुतात्मे झाले आणि त्यांचे स्मारक आजही मुंबईच्या फ्लोरा फाउंटन जवळ उभारण्यात आलेलं आपल्याला माहिती आहे. मित्रांनो, अशा प्रकारे फाजल अली कमिशनचा जो अहवाल आला आणि त्या अहवालानंतर संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह की मुंबई विरहित या संदर्भात हे जे काही आंदोलन झालं त्यात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आंदोलन अतिशय तीव्र झालेलं होतं. मित्रांनो, राज्य पुनर्रचना मंडळाचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर आपण बघितलं की महाराष्ट्रातले काँग्रेस पुढारी आहे, दिल्लीचे काँग्रेस श्रेष्ठी होते, गुजरात आणि मुंबई येथील काँग्रेसचे नेते आहे, यांना वाटाघाटीचा जो घोळ आहे ना, हा जवळजवळ महिनाभर चालला. आता इथे घोळ चाललेला आहे, लोक संतप्त झालेले आहे. 12-13 नोव्हेंबर 1955 भरलेल्या काँग्रेस कमिटीने विदर्भासह महाराष्ट्राचं एक राज्य आणि मुंबईचं स्वतंत्र राज्य महागुजरात अशी त्रिराज्य योजना सुचवली. तर मित्रांनो, ही त्रिराज्य योजना नेमकी काय आहे याचा सविस्तर विचार आपण पुढच्या भागात करूया. आज आपण इथेच थांबू आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ओके, थँक्यू.